नमस्कार. निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयातील लेखन कौशल्यमधील अध्ययन क्षमता 4 ते 5 सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे असलेल्या 2 ते 3 वाक्यांचे अनुलेखन व श्रुतलेखन करतो. आपणास विद्यार्थ्यांची ही अध्ययन क्षमता विकसित करायची आहे. या अध्ययन क्षमते अंतर्गत विविध स्तर आहेत. त्यातील जे विद्यार्थी अध्ययन स्तर क्रमांक 14 पर्यंत निपुण झालेले आहेत, मात्र त्यांना पुढील अध्ययन स्तर क्रमांक 15 साठी निपुण करायचे आहे, अशा विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणून आपण कसे अध्यापन करावे आणि त्याकरता कोणकोणत्या कृती आपण विद्यार्थ्यांसोबत घेऊ शकतो, हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर हा अध्ययन स्तर 15 4 ते 5 सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी युक्त एक वाक्य विरामचिन्हांसह ऐकून योग्य गतीने लिहितो असा आहे. प्रथमतः आपण या स्तरामध्ये मुलांना काय येणं अपेक्षित आहे व या स्तराचा निश्चित अर्थ काय होतो ते समजून घेऊया. या स्तरामध्ये विद्यार्थ्यांना 4 ते 5 सोपे शब्द असलेली आणि सोप्या जोडाक्षरांचा समावेश असलेल्या तसेच विरामचिन्हांसह ऐकून योग्य गतीने एक वाक्य लिहिता येणे आवश्यक आहे. या स्तरावर विद्यार्थ्यांना नेण्यासाठी आपल्याला प्रामुख्याने या स्तरातील मुख्य काही बाबींवर अधिक काम करणे आवश्यक आहे. त्यात जोडाक्षर ओळख दृढ करणे, सोपी जोडाक्षरे अचूक लेखन करता येणे, योग्य विरामचिन्हांचा वापर करता येणे, योग्य गतीने श्रुतलेखन करता येणे ही कौशल्य विद्यार्थ्याला आत्मसात झाल्यास अध्ययन स्तर क्रमांक 15 प्राप्त करणे सहज शक्य होईल. इयत्ता दुसरीतील विद्यार्थ्यांमध्ये जोडाक्षरांची ओळख दृढ करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी असा उपक्रम आपण पाहणार आहोत. या उपक्रमाचे नाव आहे चित्र आणि जोडाक्षरयुक्त शब्दांच्या योग्य जोड्या जुळवा. या उपक्रमाचा मुख्य हेतू विद्यार्थ्यांना जोडाक्षरे सहजपणे ओळखता यावीत, शब्दातील जोडाक्षर कुठे आहे हे विद्यार्थ्यांना स्वतःहून समजावे आणि त्यांची वाचन व लेखन गती सुधारावी हा आहे. या उपक्रमासाठी आपल्याला कोणतेही अतिरिक्त साहित्य लागत नाही. महाराष्ट्र शासनाने उपलब्ध केलेल्या साहित्य पेटीतील चित्र कार्ड आणि शब्द कार्ड हेच आपले मुख्य साधन आहे. उपक्रम सुरू करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना आपण लहान गटात बसवायचे आहे. यामुळे सहभाग वाढतो आणि मुलांना प्रत्यक्ष कृतीची संधी मिळते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सूचना द्याव्यात की मुलांनो, आज आपण चित्र आणि जोडाक्षर असलेल्या शब्दांच्या जोड्या जुळवणार आहोत. मी सर्व चित्र आणि सर्व शब्द तुमच्या समोर ठेवत आहे. शिक्षकाने पहिल्या गटातील एका विद्यार्थ्याला पुढे बोलवायचे आणि सांगायचे, बाळा, तुला जे चित्र दिसते त्याची योग्य शब्दाशी जोडी लाव. विद्यार्थी एक एक करून योग्य जोड्या जुळवतील. त्यानंतर शिक्षकाने विद्यार्थ्यांना शाबासकी द्यावी. छान, खूप छान, योग्य जोडी लावलीस. आता मुलांनो, आपण या शब्दांमध्ये कोणते जोडाक्षर आहेत ते पाहूया. चित्ता यात त जोडाक्षर आहे. ट्रॅक्टर यात ट्र आणि ट ही जोडाक्षर आहेत. प्रत्येक मुलाला शब्दातले जोडाक्षर स्वतःला शोधायला प्रोत्साहित करायचे आहे. शिक्षक बांधवांनो, आता आपण जोडाक्षरयुक्त शब्दांचे लेखन कौशल्य कसे वाढवायचे हा आणखी एक उपक्रम आपल्या वर्गात प्रत्यक्ष कसा राबवायचा यावर चर्चा करणार आहोत. हा सराव आधारित उपक्रम मुलांच्या गती आणि अचूकतेवर प्रत्यक्ष काम करतो. या उपक्रमाची उद्दिष्टे अतिशय स्पष्ट आहेत. पहिलं म्हणजे मुलांना जोडाक्षरयुक्त शब्द नीट ओळखता येणे. दुसरं म्हणजे हा उपक्रम गटाधारित आहे, त्यामुळे सहकार्याची भावना निर्माण होते. आणि तिसरं म्हणजे मर्यादित वेळेत शब्द लिहिण्याची गती वाढणे. हा उपक्रम राबवण्यासाठी आपल्याला फार काही साहित्य लागत नाही. साहित्य पेटीत असलेली जोडाक्षरयुक्त शब्द कार्ड पुरेशी आहेत. विद्यार्थ्यांना लिहिण्यासाठी वही आणि टायमर आवश्यक आहे. साहित्य सोपं, उपक्रम परिणामकारक असा आहे. शिक्षक बांधवांनो, आता आपण जोडाक्षरयुक्त शब्दांचे लेखन कौशल्य कसे वाढवायचे हा आणखी एक उपक्रम आपल्या वर्गात प्रत्यक्ष कसा राबवायचा यावर चर्चा करणार आहोत. हा सराव आधारित उपक्रम मुलांच्या गती आणि अचूकतेवर प्रत्यक्ष काम करतो. या उपक्रमाची उद्दिष्टे अतिशय स्पष्ट आहेत. पहिलं म्हणजे मुलांना जोडाक्षरयुक्त शब्द नीट ओळखता येणे. दुसरं म्हणजे हा उपक्रम गटाधारित असल्याने सहकार्याची भावना निर्माण होणे. आणि तिसरं म्हणजे मर्यादित वेळेत शब्द लिहिण्याची गती वाढणे. हा उपक्रम राबवण्यासाठी आपल्याला फार साहित्य लागत नाही. साहित्य पेटीत असलेली जोडाक्षरयुक्त शब्द कार्ड पुरेशी आहेत. विद्यार्थ्यांना लिहिण्यासाठी वही लागेल आणि टायमरची सुद्धा आवश्यकता आहे. साहित्य सोपं, उपक्रम परिणामकारक असा आहे. उपक्रम सुरू करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना छोटे गट तयार करून बसवा.
प्रत्येक गटासमोर जोडाक्षरयुक्त शब्दांची कार्ड ठेवा. मुलांना नियम स्पष्टपणे सांगा. 1 मिनिटात शक्य तितके जोडाक्षरयुक्त शब्द पाहून लिहा. येथे शिक्षक फक्त मार्गदर्शक असतील. आपण सुरू म्हणताच विद्यार्थी कार्डाकडे पाहून शब्द लिहायला सुरू करतील. 1 मिनिट संपताच आपण थांबा म्हणायचं आणि नंतर प्रत्येक गटात किती शब्द लिहिले, किती बरोबर लिहिले हे तपासायचे. हा छोटासा आव्हानात्मक भाग मुलांमध्ये खूप उत्सुकता निर्माण करतो. 1 मिनिटाच्या सरावानंतर प्रत्येक विद्यार्थ्याने त्याने लिहिलेल्या शब्दातील जोडाक्षरे ओळखली पाहिजेत. त्यावेळी आपण योग्य उच्चार, योग्य विभाजन आणि शुद्ध लेखनावर भर द्यायचा आहे. हा क्षण महत्त्वाचा आहे कारण इथंच मुलांचं प्रत्यक्ष शिकणं घडतं. उपक्रमात थोडी स्पर्धा आणली तर मुलांचा सहभाग दुप्पट वाढतो. शिक्षक छोट्या छोट्या घोषणा देखील करू शकतात. जास्त शब्द लिहिणारा गट कोणता, नवीन शब्द शोधणारा गट किंवा स्वच्छ आणि नीटनेटकं लिहिणारा गट, अशी छोटी कौतुकं मुलांच्या आत्मविश्वासात मोठी भर करतात. या उपक्रमातून आपण विद्यार्थ्यांची 3 मुख्य निरीक्षणं करू शकतो. जोडाक्षरं किती जण ओळखतात, वेळेचे व्यवस्थापन कसे करतात आणि त्यांची शब्दसंपत्ती किती आहे. काही विद्यार्थी सतत त्याच शब्दांमध्ये अडकत असतील तर त्यांच्यासाठी स्वतंत्र मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. स्तर 15 मिळवण्यासाठी जोडाक्षरे आणि जोडाक्षरयुक्त शब्दांची उत्तम समज आवश्यक आहे. हा उपक्रम नेमक्या त्या कौशल्यावर काम करतो. आठवड्यातून 2 वेळा हा सराव घेतल्यास जोडाक्षरयुक्त शब्द वाचन, लेखन आणि शुद्ध लेखनामध्ये स्पष्ट सुधारणा दिसू लागते. आज आपण विद्यार्थ्यांना अध्ययन स्तर क्रमांक 15 वर पोहोचवण्यासाठी काही उपक्रम कृती पाहिल्या. यातील आणखी काही उपक्रम कृती आपण यापुढील भागात पाहणार आहोत. या उपक्रम कृतींचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल अशी आशा आहे. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत इयत्ता 2रीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयातील लेखन कौशल्यामधील अध्ययन क्षमता 4 ते 5 सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे असलेल्या 2 ते 3 वाक्यांचे अनुलेखन व श्रुतलेखन करतो. आपणास विद्यार्थ्यांची ही अध्ययन क्षमता विकसित करायची आहे. या अध्ययन क्षमतेअंतर्गत विविध स्तर आहेत. त्यातील जे विद्यार्थी अध्ययन स्तर क्रमांक 14 पर्यंत निपुण झालेले आहेत, मात्र त्यांना पुढील अध्ययन स्तर क्रमांक 15 साठी निपुण करायचे आहे, अशा विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणून आपणास कसे अध्यापन करावे व त्याकरता कोणकोणत्या कृती आपण विद्यार्थ्यांसोबत घेऊ शकतो हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर हा अध्ययन स्तर 15 4 ते 5 सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी युक्त एक वाक्य विरामचिन्हांसह ऐकून योग्य गतीने लिहितो असा आहे. प्रथमतः आपण या स्तरामध्ये मुलांना काय येणं अपेक्षित आहे व या स्तराचा निश्चित अर्थ काय होतो ते समजून घेऊया. या स्तरामध्ये विद्यार्थ्यांना 4 ते 5 सोपे शब्द असलेली आणि सोप्या जोडाक्षरांचा समावेश असलेले तसेच विरामचिन्हांसह ऐकून योग्य गतीने एक वाक्य लिहिता येणे आवश्यक आहे. या स्तरावर विद्यार्थ्यांना नेण्यासाठी आपल्याला प्रामुख्याने या स्तरातील मुख्य काही बाबींवर अधिक काम करणे आवश्यक आहे. त्यात जोडाक्षर ओळख दृढ करणे, सोपी जोडाक्षरे अचूक लेखन करता येणे, योग्य विरामचिन्हांचा वापर करता येणे, योग्य गतीने श्रुतलेखन करता येणे ही कौशल्य विद्यार्थ्याला आत्मसात झाल्यास अध्ययन स्तर क्रमांक 15 प्राप्त करणे सहज शक्य होईल. यासाठी आपण इयत्ता 2रीतील विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत मजेशीर आणि उपयुक्त असा उपक्रम पाहणार आहोत. विरामचिन्ह खेळ, ऐकून समजून कार्ड उचलणे. या खेळातून मुले वाक्य ऐकून यात कोणते विरामचिन्ह देणे योग्य असेल हे सहज ओळखायला शिकतात. या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना वाक्य नीट ऐकून त्याचा अर्थ समजून घेता आला पाहिजे आणि त्या वाक्याला शोभणारे योग्य विरामचिन्ह ते स्वतः निवडू शकले पाहिजेत. आपण या खेळातून पूर्णविराम, प्रश्नवाचक चिन्ह, विरामचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह यांची ओळख मुलांना सहजपणे करून देऊ शकतो. साहित्य खूपच सोपे आहे. प्रत्येक विद्यार्थ्याकडे 3 कार्ड असतील. एक पूर्णविराम, एक प्रश्नचिन्ह आणि एक उद्गारवाचक चिन्ह आणि काही सोपी वाक्य. उपक्रम सुरू करण्यापूर्वी आपण थोडी पूर्वतयारी करायची आहे. सुरुवातीला सोपी वाक्य ठेवा ज्यात अर्थ स्पष्टपणे कळेल. उदाहरणार्थ, रवी घरी गेला. तू कुठे जातोस? अरे वा, किती सुंदर आहे. अशा वाक्यांपासून सुरुवात करावी. नंतर खेळात सवय झाल्यावर
आपण अवघड लांब वाक्यही देऊ शकतो. आता कार्ड प्रत्येक मुलाला दिली जातील. फळ्यावर 2-3 उदाहरणं लिहून मुलांना आधी एकदा समजावून सांगू शकतो आपण. हे वाक्य ऐका आणि कोणतं चिन्ह वापरायचं ते तुम्ही ठरवा. म्हणजे यामुळे मुलांचा पाया अधिक मजबूत होईल. आता आपण प्रत्यक्ष खेळ कसा घ्यायचा ते बघूया. पहिला टप्पा, शिक्षक एक वाक्य स्वच्छ असे उच्चारतात. वाक्य बोलताना आपण जर गरज वाटली तर भाव, स्वर, उठाव थोडासा वापरू शकतो. त्यामुळे मुलांना संकेत मिळतो. दुसरा टप्पा आहे मुलांनी वाक्य ऐकायचं आणि त्याचा अर्थ आणि भावना समजून घ्यायची. तिसरा टप्पा आहे त्यानंतर मुलं आपल्या हातातील कार्डांपैकी योग्य विरामचिन्हांचे कार्ड शांतपणे उचलून दाखवणार आहेत. पुढचा टप्पा आहे शिक्षक गटात नजर फिरवतील आणि योग्य कार्ड कोणी उचलले, कुठे चुका झाल्या ते बघतील. गरज असेल तर मुलांना मार्गदर्शनही करायचे. पुढचा टप्पा आहे मग पुढील वाक्य उच्चारून पुन्हा खेळ सुरू ठेवायचा. अशा प्रकारे अतिशय रंजक आणि सोप्या पद्धतीने मुलांचे विरामचिन्ह ज्ञान पक्के होईल. या खेळातून मुलांचे ऐकण्याचे कौशल्य खूप विकसित होते. विरामचिन्हांची ओळख पक्की होते. वाक्याचा अर्थ, भाव आणि स्वर याचे भान तयार होते. आता आपण प्रत्यक्ष खेळ कसा घ्यायचा ते पाहूया. यामध्ये पहिला टप्पा आहे शिक्षक एक वाक्य स्पष्ट उच्चारतात. वाक्य बोलताना आपण जर गरज वाटली तर भाव, स्वर, उठाव थोडासा वापरू शकतो. त्यामुळे मुलांना संकेत मिळतो. यामध्ये दुसरा टप्पा आहे मुलांनी वाक्य ऐकायचं आहे, त्याचा अर्थ आणि भावना समजून घ्यायची आहे. तिसरा टप्पा त्यानंतर मुलं आपल्या हातातील कार्डांपैकी योग्य विरामचिन्हांचे कार्ड शांतपणे उचलून दाखवणार आहेत. चौथा टप्पा आहे शिक्षक गटात नजर फिरवून योग्य कार्ड कोणी उचलले, कुठे चुका झाल्या ते बघतील. गरज असेल तर मुलांना मार्गदर्शन करायचे. यामध्ये पाचवा टप्पा आहे मग पुढील वाक्य उच्चारून पुन्हा खेळ सुरू ठेवायचा आहे. अशा प्रकारे अतिशय रंजक आणि सोप्या पद्धतीने मुलांचे विरामचिन्ह ज्ञान पक्के होते. या खेळातून मुलांचे ऐकण्याचे कौशल्य खूप विकसित होते. विरामचिन्हांची ओळख पक्की होते. वाक्याचा अर्थ, भाव आणि स्वर यांचे भान तयार होते. लेखनातही चुका कमी होतात. हा एक प्रभावी, सर्वसमावेशक आणि कमी साहित्याचा तसेच मुलांना आवडणारा उपक्रम आहे आणि तुम्ही तो रोज 5 ते 10 मिनिटे सहज राबवू शकतात. शिक्षक म्हणून आपण आणखी काही उदाहरणं नक्की वापरू शकतो. मी शाळेत जातो यात पूर्णविराम. तुझा मित्र आला का यात प्रश्नवाचक चिन्ह. वाह किती छान आहे यात उद्गारवाचक चिन्ह. अशा अनेक वाक्यांद्वारे मुलांना प्रत्येक विरामचिन्हांची जाणीव होते. यामध्ये सुरुवातीला सोपी वाक्य वापरायची आहेत. मुलांना अंदाज लावू द्यायचा. चुका झाल्यास त्वरित दुरुस्ती न करता प्रथम त्यांचं उत्तर ऐकायचं. हा खेळ गटात खेळला तर मुलांना अधिक आत्मविश्वास येतो. वाक्याचा स्वर, भाव, प्रश्न, आश्चर्य यावर गटात चर्चा करायची. आता आपण आणखी एक विरामचिन्हांचा उपक्रम घेणार आहोत, ज्यात ते एक छोटा उतारा वाचतील आणि त्यातील हरवलेली विरामचिन्हे शोधून योग्य ठिकाणी लावतील. हा उपक्रम मुलांची वाचन समज, निरीक्षण शक्ती आणि स्वतः तपासण्याची सवय अधिक मजबूत करतो. या उपक्रमाचे उद्दिष्ट खूप सोपे आहे. मुलांनी अर्थ समजून वाक्यात कोणते विरामचिन्ह येणार आहे हे ठरवायला शिकायचे आहे. शैक्षणिक साहित्य पेटीतील विरामचिन्ह कार्ड उपलब्ध आहेत. त्यात विद्यार्थ्यांना योग्य जागी उतार्यात योग्य विरामचिन्ह मार्करच्या साहाय्याने लिहायचे आहे. प्रत्येक विद्यार्थी किंवा गटाला विरामचिन्ह कार्ड द्या किंवा फळ्यावर देखील आपण उतारा लिहून देऊ शकतो. म्हणजे सर्वांना एकत्र दिसेल आणि चर्चा करणे. उतारा प्रथम वाचून दाखवा. इथे थांबायला हवे का, हा प्रश्न आहे का, उद्गार आहे का, असे मार्गदर्शक विचारायचा. मुलांना स्वतः विचार करू द्या. ते जिथे योग्य वाटते तिथे कार्ड ठेवतील. उपक्रमाने तुम्ही संपूर्ण उतारा योग्य विरामचिन्हांसह लिहून दाखवा. हा शैक्षणिक साहित्य पेटीतील उतारा आहे. मुलांनी स्वतः पूर्णविराम आणि उद्गारवाचक योग्य ठिकाणी लावले पाहिजेत. शिक्षक मार्गदर्शन करायचे आहे, उत्तर सांगायचे नाही. या खेळातून मुलांचे वाक्य समज, उतारा समज आणि विरामचिन्ह वापरण्याची कौशल्य खूप सुधारतात. त्यामुळे आपल्याला अपेक्षित 15व्या अध्ययन स्तरावर विद्यार्थ्यांना न्यायला मदत होते. अशा प्रकारे आज आपण लेखन कौशल्यातील अध्ययन स्तर क्रमांक 15 वर आपल्या विद्यार्थ्यांना नेण्यासाठी कोणकोणते उपक्रम आणि कृती यांचा वापर करावा हे पाहिले. निश्चितच आपणास याचा उपयोग होईल. धन्यवाद. नमस्कार शिक्षक मित्रांनो,
निपुण महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान विकासासाठी इयत्ता दुसरी या इयत्तेसाठी भाषा विषयातील लेखन कौशल्य स्तर क्रमांक 14 मधील श्रुतलेखनाकरिता 4 ते 5 शब्दांची 1 ते 2 सोपी वाक्य योग्य गतीने लिहितो हा स्तर विद्यार्थ्यांनी पूर्ण केलेला आहे. आता आपल्याला त्याला पुढील स्तर गाठण्यासाठी कोणत्या कृती घेता येतील ते आपण पाहूया. आज आपण इयत्ता दुसरी घटक लेखन स्तर क्रमांक 15 4 ते 5 सोपी शब्द व सोपी जोडाक्षर यांनी युक्त एक वाक्य विरामचिन्हांसह ऐकून योग्य गतीने लिहितो. हा स्तर साध्य करण्यात शिक्षकांना येणाऱ्या समस्यांचा विचार केल्यास त्या पुढीलप्रमाणे मांडता येतील. विद्यार्थ्यांना विरामचिन्हांची ओळख नसणे, विविध विरामचिन्हांचा आकार काढता न येणे, विरामचिन्हांचे लेखनातील महत्त्व माहीत नसणे, विविध विरामचिन्हयुक्त वाक्य वाचनाचा व लेखनाचा सराव नसणे, योग्य गतीने वाक्य लेखन करताना आवश्यक त्या ठिकाणी कोणती विरामचिन्ह वापरावी हे न समजणे. स्तर गाठण्यात येणाऱ्या समस्या आपण बघूया. पहिली समस्या आहे विरामचिन्हांची ओळख नसणे. इयत्ता दुसरीचे विद्यार्थी लेखन करताना सोपी शब्द व सोपी जोडाक्षरे यांचा वापर करून वाक्य लेखन करतात, परंतु इयत्ता पहिलीच्या वर्गात शिकवलेली पूर्णविराम, प्रश्नचिन्ह यासारख्या विरामचिन्हांची हवी तेवढी ओळख व त्या चिन्हांचे दृढीकरण मुलांचे झालेले नसल्यामुळे त्यांना वाक्यलेखन योग्य गतीने करता येत नाही. आपण आता आपली समस्या क्रमांक 2 बघूया. विविध विरामचिन्हांचा आकार काढता न येणे. पहिलीच्या वर्गात जो सराव मुळाक्षर लेखनाचा झालेला असतो तेवढा सराव विरामचिन्ह लेखनाचा झालेला नसतो. त्यामुळे मुलांना वेगवेगळ्या विरामचिन्हांचा आकार सहज काढता येत नाही. त्यामुळे लेखनाची गती मंदावते. आता आपण समस्या क्रमांक 3 बघूया. विरामचिन्हांचे लेखनातील महत्त्व माहीत नसणे. लेखन करत असताना विरामचिन्हांचा वापर योग्य ठिकाणी न केल्यामुळे वाक्याचा अर्थ बदलू शकतो. हे मुलांना माहीत नसल्यामुळे व त्यामुळे अर्थ व आशय न समजल्यामुळे त्याचा परिणाम वाक्यलेखनाच्या गतीवर होतो. आता आपण पुढील समस्या बघूया. समस्या क्रमांक 4 विविध विरामचिन्हयुक्त वाक्य वाचनाचा व लेखनाचा सराव नसणे. वाचन करीत असताना विविध विरामचिन्हयुक्त वाक्य वाचनाचा व लेखनाचा सराव मुलांचा झालेला नसतो, किंबहुना तसा सराव होण्यासाठी योग्य अध्ययन अनुभव मुलांना देण्यात आलेले नसतात. त्याचाही परिणाम वाक्यलेखनामध्ये होत असतो. आता आपण समस्या 5 पाहूया. योग्य गतीने वाक्यलेखन करताना आवश्यक त्या ठिकाणी कोणती विरामचिन्हे वापरावी हे न समजणे. काही विद्यार्थ्यांची विरामचिन्हांची ओळख झालेली असते, पण त्या विरामचिन्हांचा वापर कुठे आणि कसा करायचा हे न समजल्यामुळे ते वाक्यलेखन योग्य गतीने करू शकत नाही. शिक्षक मित्रांनो, सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी युक्त वाक्य ऐकून योग्य गतीने लिहिण्यासाठी वर्गात नियमित श्रुतलेखन आपल्याला करून घेता येईल. इयत्ता पहिली व दुसरीच्या पाठ्यपुस्तकामध्ये पुढील विरामचिन्हांचा परिचय योग्य उदाहरणासह करून दिलेला आहे. पूर्णविराम, प्रश्नचिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह, स्वल्पविराम आणि उद्गारवाचक चिन्ह. वर्गात विद्यार्थ्यांकडून श्रुतलेखन करून घेत असताना ही विरामचिन्ह असलेले वाक्यांचा आपण भरपूर समावेश केला पाहिजे व त्याचा जास्तीत जास्त सराव केला पाहिजे. शिक्षक मित्रांनो, इयत्ता पहिली व दुसरीच्या पाठ्यपुस्तकामध्ये विविध विरामचिन्हांची ओळख कुठे करून दिली आहे ते आपण प्रत्यक्षात पाहूया. इयत्ता पहिलीच्या पाठ्यपुस्तकामध्ये पान क्रमांक 72 वरती पूर्णविराम ह्या विरामचिन्हाचा परिचय आपल्याला करून दिला आहे. तसेच पान क्रमांक 73 वरती प्रश्नचिन्ह ह्या विरामचिन्हाचा परिचय आपल्याला करून दिला आहे. इयत्ता दुसरीच्या पाठ्यपुस्तकातील पान नंबर 31 वरती दुहेरी अवतरण चिन्ह या विरामचिन्हाची ओळख आपल्याला करून दिली आहे. तसेच पान क्रमांक 36 वरती आपल्याला स्वल्पविराम ह्या विरामचिन्हाची ओळख आपल्याला करून दिली आहे. तसेच इयत्ता दुसरीच्या पाठ्यपुस्तकामधीलच पान क्रमांक 56 आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी आपल्याला उद्गारवाचक चिन्ह ह्या विरामचिन्हाची ओळख आपल्याला करून दिली आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने या स्तरावरील येणाऱ्या समस्या व त्यावरील उपाय आपण समजून घेऊन व पुढे येणाऱ्या कृतींच्या सहाय्याने आपण हा जो स्तर आहे तो विद्यार्थ्यांचा पूर्ण करू शकतो. तर चला एकत्रित प्रयत्नातून आपल्या मुलांना निपुण, आत्मविश्वासू आणि सक्षम बनवूया. धन्यवाद.